आज आपण फुटाण्यामध्ये खजूर टाकून एक नवीन आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला गॅसचा इथे अजिबात वापर करायचा नाही आहे. ना साखर, ना गूळ, ना तूप, ना गॅस. आपण कशाचाही वापर न करता आजची ही अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवून तयार होणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे चोळून काढायचे आहेत आणि याच्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 वाटी मी खजूर घेतलेले आहेत. तर आपल्याला यातलं सुद्धा आतलं बी काढून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपल्याला बारीक असे सोलून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर इथे या फुटाण्यांना आपल्याला चांगलं असं हाताने चोळून काढायचं आहे. जेणेकरून याचं जे साल असतं ना, तर ते आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे. आपल्याला हे पूर्णपणे प्लेन करून घ्यायचे आहेत. तर मी इथे याला सगळ्यात आधी अशा पद्धतीने चोळून घेत आहे. जेणेकरून याचं हे साल पूर्णपणे निघून जाईल. किंवा मग तुमच्याकडे प्लेन असतील चणे तरी पण चालेल. अशा पद्धतीचे हे फुटाणे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, तर मी इथे हे फुटाणे आपल्याला आता सोलून घेतलेले आहेत. पूर्ण याचं कवर काढलेलं आहे. मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असं होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला खजूर ॲड करायचे आहे. यातलं बी मी पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. तर ते असं आपल्याला बारीक असं वाटल्या जाणार नाही. त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी बारीक खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. यामुळे आपला खजूर चांगला असा वाटला जातो. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जास्त पण आपल्याला बारीक असं नाही वाटायचं, असं थोडंसं जाडा मोठाच ठेवायचं आहे. आता त्यानंतर मी इथे एका पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सर्व मिश्रण यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. आता वेलची पूड घातल्यानंतर याला आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये काही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात. तर आता याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या पदार्थामध्ये साखर, गूळ किंवा तूप कशाचाही आपण इथे वापर करणार नाही आहोत. तर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने हे मिक्स होत आहे. याला आपल्याला बाइंडिंगची अजिबात म्हणजे गूळ घालण्याची गरज पडत नाही किंवा तुपाची सुद्धा गरज पडत नाही. कारण जे खजूर असतं ना, त्यामध्ये ओलसरपणा जास्त असतो आणि ते गोड पण असतात. त्यामुळे आपला हा होणारा पदार्थ अतिशय भन्नाट आणि चविष्ट असा बनून होतो. अशा पद्धतीचे बाइंडिंग झाली पाहिजे. जर नाहीच झालं तर थोडासा यामध्ये तुम्ही गूळ नक्कीच ॲड करू शकतात किंवा मग 1-2 चमचे तूप जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकतात. तर हे पहा, मी इथे अशा पद्धतीने याचे लाडू बनवून घेत आहे. तर हे पहा, मस्त असा लाडू बनून तयार होतो. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा लाडू आपला बनून तयार झालेला आहे. तर मी आता इथे सगळे अशाच पद्धतीने बनवून घेत आहे. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने आज आपण खजूर आणि फुटाण्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर मंडळी, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मधल्या वेळेत मुलं आपल्याला खायला नेहमीच काहीतरी मागत असतात. तर अशा वेळेला आपण त्यांना हा पदार्थ घरच्या घरी पौष्टिक असा बनवून देऊ शकतो. आणि फुटाणे आणि खजूर हे तर सगळ्यांसाठी चांगले आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी जरी खाल्ले ना, तर हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत. जसे की फुटाण्यामध्ये विटामिन, प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे हे सर्वांसाठीच अतिशय उत्तम असे लाडू, पौष्टिक असे लाडू बनलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि
तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले तर फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.